नमस्कार सर्वांना. चला तर आपण दोन साहित्यापासून अगदी सोप्या पद्धतीमध्ये रेसिपी बघणार आहोत. तर 2 चम्मच हळद घेतली मी, जी आपण साठवणीची हळद असते, वर्षभरासाठी आपण साठवून ठेवतो. तीच हळद अशा प्रकारे आम्ही साठवून ठेवतो. तर हीच हळद घेतली मी. तर इथे मी चुना घेतला आहे. हे किराणा दुकानमध्ये मिळू शकते. हे तर आमच्या दुकानाचंच आहे. 1 रुपयाला पाकिट असते, 1 रुपयाला डब्बी असते, 2 रुपयाची पण असते. तर आपल्याला थोडा याच्यामधला चुना घेऊन घ्यायचा आहे. आणि 1 लिंबाचा रस घेतला आहे मी, रस काढून घेतला. तर चुन्यामध्ये आपल्याला थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे. पाणी टाकून छान मिक्स करायचं आहे. थोडं आपल्याला. आता सण वगैरे पुष्कळ येऊन राहिलेले आहे. श्रावण मास पण येत आहे. त्याच्यासाठी म्हटलं चला काहीतरी करूया आणि तुमच्यापर्यंत मी शेअर करूया. या ध्येयाने मी हे बनवत आहे. तर नक्कीच तुम्हाला पसंत येईल. घरगुती साहित्यामध्ये, साधनामध्ये घरगुती. तर बघू शकता, याच्यामध्ये आता आपल्याला हळदीमध्ये थोडं टाकून घ्यायचं आहे. आपण बाहेरचं जर विकत घेतलं तर त्याच्यामध्ये खूप काही केमिकल्स असतात. आजकाल तर खूपच केमिकल्स निघाले. प्रत्येक याच्यामध्ये केमिकल्सच आहे. कशाला सोडलं नाही आहे. तर छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं. आपल्या कपाळाला वगैरे आपण लावतो तेव्हा खाज सुटते किंवा थोडं फुंशी होऊन राहिलेलं आहे. तर असं घरगुती आपण बनवायचं आणि लावायचं. किंवा हळदी कुंकू आपण करतो, देवाला वाहतो कुंकू वगैरे आपण पण लावून घेतो आपल्या कपाळाला. तेव्हा खाज सुटून राहिलेली आहे, फोडं पण होऊन राहिलेली आहे, एलर्जी होऊन राहिलेली आहे. तर छान आहे ना. मी पूर्ण आहे चुना मी याच्यामध्ये टाकून घेतला आणि छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. हाताच्या सहाय्याने बी करू शकता. मी थोडं याच्यामध्ये लिंबू पण टाकते. लिंबातल्या बिया वगैरे सगळं काढून घेतले मी. तर बघू शकता थोडा कलर आहे ना चेंज झाला आहे. जशी हवा लागेल तसा हळदीचा कलर आहे ना चेंज होईल. बघा, आपण हाताच्या सहाय्याने मिक्स केल्यानंतर बघा कलर किती फरक पडलेला आहे पहिल्यापेक्षा. असं मिक्स करत राहायचं. गाठी न धरू द्यायच्या, गाठी नाही धरू द्यायच्या. धरल्या तरी एखादं चाळणीनं बघा आपलं चाळून घेऊ शकता. बघा, तर जेवढं उरलं आहे तेवढं पाणी पण टाकून घेते. चुन्याचं पण पाणी आणि लिंबूचा रस पण पूर्ण टाकून घेते. तर बघू शकता अशा प्रकारे आपल्या घरगुती साहित्यामध्ये, 2च साहित्यामध्ये आपण कुंकू बनवलेला आहे. अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितलं आहे तुम्हाला मी. बघू शकता. बघा, जसं हवा लागेल ना त्याप्रमाणे ना कलर आहे ना चेंज होऊन राहते कुंकवाचा. आणि थोडं सुकू द्यायचं फॅन खाली. उन्हात नाही ठेवायचं. उन्हात ठेवलं तर कलर चेंज होतो. तर बघू शकता हाताचा कलर बघा. नो केमिकल्स, काही नाही. चुना पण मला अर्धीच डबी लागलेली आहे. चुना पण बघू शकता. एकच लिंबू घेतलं मी, लिंबू एकच टाकला आहे. तर बघू शकता किती छान आला कलर याला. बघू शकता खरंच अप्रतिम. किती सुंदर झाला आहे कुंकू. याच्यामध्ये काही सेंट वगैरे तुम्हाला पाहिजे असेल, आवडत असेल तर याच्यामध्ये सेंट पण तुम्ही मिक्स करू शकता. थोडं सुकू द्यायचं आणि सुकल्यानंतर आपल्याला भरणीमध्ये भरून ठेवायचं. बघा, नो केमिकल्स. आज आपण एवढं जरी कुंकू घ्यायला गेलो मार्केटला तरी पण 50 रुपये मोजावं लागते. तर हे तर फक्त 5 रुपयाच्या साहित्यामध्ये झालेलं आहे. बघू शकता
थोडं हे बघा, हात धुतल्यानंतर पण हाताचा कलर पण नाही जात आहे. किती सुंदर झाला आहे बघा. नक्कीच करा. आता तर खूप आहे सणवार आमच्याकडे, तर पुष्कळ आहे. श्रावण महिना लगेच येणार आहे आता. बघा, पूर्ण मिक्स झालेलं आहे एकदम. तर एका वाटीमध्ये काढून घेऊया आपण. आणि कसं वाटलं तुम्हाला घरगुती साहित्यामध्ये, तर नक्कीच कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. परत भेटूत आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना सर्वांना अगदी मनापासून धन्यवाद.